सांगली महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र एकाच खोलीत दोन्ही राष्ट्रवादींचे गटनेते राजकीय वर्तुळात रंगली चर्चा. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, विलिनीकरण कधी होणार याबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात सातत्यानं चर्चा सुरू असते. मात्र सांगली महानगरपालिकेत या चर्चेला जणू प्रत्यक्ष स्वरूप आल्याचं चित्र दिसत आहे. येथे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या गटनेतेच्या दालनात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेत्यांनी आपले टेबल आणि खुर्च्या मांडून दालन थाटलं आहे. हे दोन्ही पक्ष एकाच छताखाली एकाच खोलीत एकत्र आले आहेत. त्याची चर्चा महापालिका वर्तुळात चांगलीच रंगली आहे. महापालिकेत सध्या राष्ट्रवादी अजित पवार पक्ष भाजपसोबत सत्तेत सहभागी आहे, तर महापालिका निवडणुकीवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आघाडी झाली. सत्ता स्थापनेनंतर पक्षाच्या गटनेत्यांना दालन वाटपाचा मुद्दा समोर आला. काँग्रेसचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांना स्वतंत्र दालन मिळाले. महापालिकेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या सत्ताधारी भाजपाचे गटनेते संदीप आवटी यांना सभागृह नेते म्हणून मोठं दालन मिळालं. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी स्वतंत्र दालन मिळवले. मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेनेच्या गटनेत्यांना दालन मिळालं नाही. गायकवाड यांनी स्वतंत्र दालन मिळावं यासाठी प्रशासनाला निवेदन दिलं, मात्र त्याचा विचार झाला नव्हता. अखेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या दालनातच आपली बैठक व्यवस्था केली. नाम पदनामाचे फलक, टेबल, खुर्च्या म्हणून दालन थाटले. राज्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा वारंवार घडत असताना सांगली महापालिकेत मात्र दोन्ही राष्ट्रवादींचे एकाच छताखाली राजकीय अस्तित्व सुरू झाले. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेचे गटनेते युवराज बावडेकर यांना स्वतंत्र दालन मिळालेलं नाही. ते आता आपले दालन कुठे थाटणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.